पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम हा कुठेही ठेवावाच लागतो, कारण गोष्ट शेवटच्या पानावर सुद्धा बदलू शकते. ते कसं तर जसं की बघा, आता नातं जपणं सोपं नसतं, ते रोज थोडं थोडं जगावं लागतं. कधी स्वतःचा अहंकार गिळावा लागतो, तर कधी शांत राहून खूप काही सांगावं लागतं. प्रेम म्हणजे एकमेकांसोबत हसणं नसतं, तर कधी कधी एकमेकांसाठी शांतपणे तुटूनही जगावं लागतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आता उन्हाळा चालू आहे ना, खूप गरम होतंय आणि सकाळी उठल्यानंतर लगेच बाहेर आलं की एकदम थंड हवा चालू राहते ना, तर खूप छान वाटतं. आणि सकाळी उठल्यानंतर आपण बाहेर आलो नाही, घरातच राहिलो ना, तर आळस लवकर जातच नाही. त्यामुळं उठल्या उठल्या मी लगेच बाहेर येत असते. आणि धूळ तर एवढी बसते ना आता उन्हाळा असल्यामुळं, तर मी काय करते, मग आधी पाणी मारते, आधी बाहेर सडा मारते आणि त्यानंतर मग झाडून घेते. म्हणजे काय होतं, धूळ उडत नाही जास्त झाडून घेताना. आणि आपली इथं झाडं भरपूर आहेत ना, त्यामुळं सकाळी जर झाडलं ना, संध्याकाळपर्यंत पुन्हा जसून तसं होतं बरं का. असं वाटतं की झाडूनच घेतलं नाही. वारा आलं की ते झाडाचे पानं सुकलेले खाली पडतात आणि पुन्हा कचरा होऊन जातो. झाडून घेऊपर्यंत चांगलंच उजाडलं होतं आणि झाडांना पाणी घातलं, पोर्च धुतलं ना, ते आतलं पाणी इथून बाहेर येतं ना, तर तिथं नेहमीच ओलं राहतं. त्यामुळं तिथं काँग्रेस उगलं होतं ना, तर मग ते जरा उपटून काढलं मी. कारण हिरवागार याच्यामध्ये उन्हाळ्यात काय होतं, इचुकाटा येऊन बसवतो ना थंडाव्याला, त्यामुळे ते काँग्रेस उपटून काढलं आणि बाहेर थोडंसं गवत टाकलेले ना, त्याच्यामध्ये झाडाचे पानं गुंतलेले होते, तर ते पण झाडून घेतलं. त्यानंतर आले मी टेरेसवरती थोडंसं एक्सरसाइज केली मी. आणि त्यानंतर 1-2 गोण्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, कारण मीठच कमी पडलं होतं. त्यामुळे त्या गोण्या खाली ओतल्या मी आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ मिक्स करून त्या पुन्हा भरून ठेवते. आणि सकाळी टेरेसवरती मी थोडं योगा वगैरे करते ना, त्यामुळेच मी हा ड्रेस घातला होता. कारण हा ड्रेस एकदम स्ट्रेचेबल आहे ना, त्यामुळे योगा करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल वाटतो तो. तर जिमला जायचे ना मी, त्यावेळेस पण हा ड्रेस घालायचे. गहू चाळल्यानंतर थोडासा कचरा होता खाली, त्यानंतर झाडाची पानं त्या रॅक खाली जाऊन बसले होते ना, तर म्हणलं सगळं टेरेस एकदा झाडून घेते आणि त्यानंतर मग झाडांना पाणी पण घालायचं होतं, कारण खूप वेळ लागतो झाडांना पाणी घालायला. पण जास्तच कडक ऊन चालू आहे ना सध्या, त्यामुळं झाडांची जास्त काळजी घ्यावी लागती. थोडं जरी पाणी कमी पडलं झाडांना, लगेच पानं असे सुकल्यासारखे होते झाडाचे. तर हे रोजमेरीचं झाड पण थोडं थोडं खराब वाटते बरं का, कारण त्याला थोडंसं ऊन लागत होतं. ते उचलून मी सावलीमध्ये ठेवलं आणि त्याला पण पाणी घातलं. आता हे पीस लिली, स्नेक प्लांट, कॉइन प्लांट हे सगळं ग्रीन नेट खाली सावलीला ठेवलेलं आहे, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित राहिलंय. आणि ह्या झाडाला किती छान फुलं आले तुम्ही बघू शकता. टेरेसवरती झाडून घेतलं, झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर लगेच आली मी खाली, कारण मला नाश्ता बनवायचा होता, स्वयंपाक करायचा होता, फौजी साहेबांना जायचं पण होतं आणि मुलांचे पण पेपर होते ना, त्यामुळे मुलांना पण जायचं होतं. तर मग मी नाश्ता बनवला, स्वयंपाक बनवला आणि सगळे भांडे टापामध्ये भरून ठेवले. आणि म्हणलं मग बाहेरच भांडे घासन मी, कारण मावशींनी पण सुट्टी घेतलेली होती ना, तर मग भांडे पण मलाच घासायचे होते. पण बाहेर भांडे घासले की किचनमध्ये राडाच होत नाही अजिबात, त्यामुळं म्हणलं बाहेरच घासन. तर सगळं मग किचन क्लीन करून घेतलं आणि नाश्ता स्वयंपाक बनवला. ते काहीच नाही शूट घेतलं मी, कारण सकाळ सकाळ घाई गडबड असली ना, तो मोबाईल इकडं सेट करा तिकडं करा आणि त्याच्यामध्ये मग भरपूर वेळ जातो आणि मग फौजी साहेबांना मुलांना जायला उशीर होतो. तर मग सगळं मी आवरून घेतलं. आता किचन तुम्ही बघू शकता, एकदम चकाचक झालं किचन. आणि असं किचन क्लीन करून झालं ना, एवढं भारी वाटतं की बस. आणि बेडशीट धुवायला काढायचे होते मला, तर बेडशीट धुवायला काढले आणि दुसरं बेडशीट आता आथरून घेते म्हणलं बेडवरती. नेक्स्ट एश या ब्रँड बरोबर मी काम केलं होतं ना, तर हे बेडशीट प्रमोशनचे चाललेले आहेत. थोडे महाग असतं बरं का, पण क्वालिटी खूप छान असती. खरंच मला आता आहे ना, एवढं प्राऊड फील होतं ना स्वतःबद्दल, की एवढ्या मोठ्या मोठ्या ब्रँड बरोबर मला काम करायला मिळतंय. आता एक वेळ अशी होती की मी असा विचार करायची की युट्यूबचं पेमेंट आल्यानंतर माझ्या स्वतःच्या गरजा मी स्वतःच्या खर्चातून पूर्ण करू शकते, माझ्या घरासाठी मी काही डेकोरेटिव्ह वस्तू खरेदी करू शकते. एवढं जरी केलं ना तरी भरपूर झालं असं वाटायचं. पण आता त्या युट्यूबच्या पेमेंटमधून सुद्धा मला खर्च करायची गरज पडत नाही, एवढं प्रमोशनच्याच वस्तू येतात. आहे की नाही मग आपल्या कष्टामध्ये मॅजिक. तर आपली कष्ट करण्याची जर तयारी असेल ना, तर आपण काही पण करू शकतो. आल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचं असेल ना, तर कष्टाशिवाय पर्याय नाही बरं का. मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या. आता युट्यूब साठी जरी वेळ द्यायचा म्हणलं ना, तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस हा करावाच लागतो मला. तर मी कधी कधी स्वतःकडे पाहत नाही बरं का, म्हणजे माझा अवतार वगैरे. तर आता मी काय केलं, आंघोळ केली
आणि केस तसेच वरती बांधून दिले, त्यांना विसरलं पण नाही. पण म्हणलं चला पहिलं काम करून घेऊ आणि काम करता करता व्हिडिओ पण शूट करते मी, कारण मावशी पण येणार नव्हत्या, कामाचा जास्त लोड आलेला होता, सगळे गेले होते, मी एकटीच होते घरी आणि काम तर भरपूर पडलेलं होतं. आणि यावरून मला आठवलं की आता याच्या आधीचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता ना, चोर आले होते, तर बऱ्याचशा माझ्या ताईंनी, मावशींनी, मैत्रिणींनी सगळ्यांनी काळजी केली आणि सगळ्यांनी कमेंटच्या माध्यमातून मला सांगितलं की छाया, आकाश घरी एकटा असं तसं सांगत नको जाऊ, भीती वाटते. तर बरोबर आहे ताईंनो, आउटसाईडला भीती वाटते, पण कसं आहे ना, आजचा व्हिडिओ मी उद्या किंवा परवा पोस्ट करत असते, तोपर्यंत मी घरी पण आलेली असते, त्यामुळे काही वाटत नाही. रोज सकाळी उठल्यानंतर झाडायच्या आधी सोफा थोडा झटकून घ्यावा लागतो. तर आकाश काय करतो, तिथंच सोफ्यावर काहीतरी खायला बसतो आणि मग ते काही ना काही सांडतच, थोड्याफार मुंग्या वगैरे होतात, त्यामुळं रोजची रोज असं झटकून घेतलं की बरं पडतं. आणि फौजी साहेबांनी खिडकीमध्ये ग्रीन मॅट टाकलं होतं ना, ते पण महिना झालं चांगलं धुवायलाच काढलं नव्हतं. आता उन्हाळा चालू आहे ना, एवढी धूळ येते ना, खिडक्या लावलं तरी पण ती धूळ येतेच बरं का घरामध्ये. तर रोज थोडीफार का होईना डस्टिंग करावंच लागते हॉलची. आणि किचनची डस्टिंग तर काय आपली नेहमीच चालू राहते, स्वयंपाक केला की ते साफसफाई वगैरे आपण करतच राहतो. हॉलमध्ये असा राडा असलं ना मला अजिबात आवडत नाही. तर आकाशने पुस्तकं ठेवले होते, सागरने त्याची टोपी, चष्मा, काय काय ठेवलं होतं, पाण्याची बॉटल, आणि मंदिर पण आवरायला काढायचं होतं मला. देव बऱ्याच दिवस झाले उजळले नाही ना, तर म्हणलं देव उजळून काढावा आणि मंदिर पण व्यवस्थित झटकून काढावा, त्याच्यामधले कपडे पण धुवायला काढायचे होते. खूप घाम आलेला होता, त्यामुळे मी पुन्हा आंघोळ केली आणि देवपूजा करायची ना, तर साडीत छान वाटतं, त्यामुळे मी साडी घातली. तर हे चांदीचे टाक उजळण्यासाठी मी एक लिक्विड आणलं होतं, तर त्या लिक्विडने जर चांदीचे टाक उजळले ना, तर टेम्पररी ते 1-2 दिवस चांगले राहायचे, त्यानंतर पुन्हा ते काळपट लालसर पडायचे. तर चांदीचे टाक मी कसे उजळते तुम्हाला दाखवते. तर कोलगेट पावडरने उजळल्यानंतर चांदीचे टाक एकदम छान निघतात. पण चांदीच्या टाकाची जी साईडची किनारा असते ना, तर ती तांब्याची असते आणि ती तांब्याची किनार काही कोलगेटने निघत नाही बरं का, त्यामुळे त्या किनारीला मी हलकी हलकी आता पितांबरी लावते फक्त किनारीला आणि त्यांनी ते उजळून घेते. आणि जी मधले चांदीचा भाग आहे ना टाकांचा, तर तो कोलगेट पावडरनी किंवा टूथपेस्टनी, आपली कोलगेट टूथपेस्ट असते ना, त्यांनी जरी उजळले तरी पण चालतात. तर माझ्याकडं कोलगेट पावडर काही राहिलीच नव्हती, त्यामुळे मी कोलगेट टूथपेस्ट घेतली थोडी आणि त्यांनी आता असं उजळते, एकदम चकाचक निघतात. आणि देवांसाठी मी हा ब्रश वेगळाच ठेवलेला आहे बरं का, तर त्यांनी असं थोडंसं जरा मी घासून काढते, हलकं एकदम सॉफ्ट ब्रश येतो, तर आपल्या टाकांना सुद्धा काही होत नाही त्यांनी. आणि मी आता टाक धुवून दाखवते तुम्हाला. तर कोलगेट टूथपेस्टनी किंवा पावडरनी एकदम चकाचक चांदीचे टाक निघतात आणि लवकर ते काळपट पण पडत नाही बरं का. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे चांदीच्या टाकाची किनार आपण जी पितांबरीने क्लीन केली ना, उजळवली, तर ती पितांबरी चांदीच्या टाकाला आतमध्ये अजिबात लागून द्यायची नाही, नाहीतर मग आपले चांदीचे टाक पटकन खराब होतात. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे टाकाचा जो तांब्याचा भाग आहे ना, तो आधी पितांबरीने क्लीन करायचा, त्यानंतरच आपण टूथपेस्टनी किंवा टूथ पावडरनी देव उजळायचे. म्हणजे थोडी जरी पितांबरी त्या टाकांच्या वरती लागलेली असेल ना, तर ती सगळं निघून जातं केमिकल वगैरे आणि मग आपले टाक खराब होत नाही. कारण कोलगेट पावडरने किंवा टूथपेस्टने आपण आपले दात घासतो ना, तर त्याच्यात केमिकल नसतं, त्यामुळं आपल्या टाकांना सुद्धा चांदीच्या काहीच होत नाही. आता अशा पण कमेंट असतात की तुम्ही लिंबानी देवाचे टाक किंवा देवाच्या मूर्त्या उजळत जा. हो, लिंबानी नक्कीच निघतात बरं का देवाचे टाक, मूर्त्या, पण काय होतं ते तात्पुरतं निघतं, पण 1-2 दिवसानंतर ते टाक आहेत ना पूर्ण काळे पडून जातात. मी ज्या पद्धतीने देव उजळते ना, तीच पद्धत मी तुम्हाला सांगत असते बरं का. तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते आपले देव उजळतात बरं का, पण जसं मी करते त्यानुसार तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण मी ते लिक्विड सुद्धा वापरून पाहिलंय, पण ते काहीच उपयोग होत नाही. 1-2 दिवस चांगले राहतात, पुन्हा ते खराब होतात. आता देव उजळून झाले होते आणि त्यानंतर आता देवांची मांडणी करत होती मंदिरामध्ये मी. तर कपडे पण मी मंदिरामधले धुवून घेतले होते, सुकलेत पण ते बाकीचे देव उजळूपर्यंत. तर कोणी कोणी काय म्हणतं पिवळा कपडा टाकू नये मंदिरामध्ये, लाल, कोणी म्हणतं लाल टाकू नये, कोणी म्हणतं पांढरा टाकू नये, पण लाल, पिवळा, पांढरा असा कपडा मंदिरामध्ये चालतो बरं का. आता कलश पण मी एकदम मस्त घासून पुसून घेतलाय आणि मस्त त्याला नागवेलीचे पानं ठेवलेत. नागवेलीला आता मस्त पानं यायला लागलेत बरं का. आतापर्यंत अजिबात पानं चांगले येतच नव्हते, पण आता छान फुटलाय तो. आणि माझी देवपूजा झाली फायनली, तुम्ही बघू शकता. आणि मंदिरामध्ये आपण जर पिवळे कपडे टाकले ना, तर मंदिराला एक वेगळीच चमक येते बरं का. सगळे देव उजळूपर्यंत, देवपूजा करूपर्यंत पूर्ण घाम झालाय, खूप गरम होतोय. आणि किचन मध्ये फॅन लावला ना, दिवस राहत नाही देवाचा, त्यामुळे फॅन पण लावू शकत नाही. तर मस्त अशी देवपूजा झाली. 7-8-10 दिवसातून मी मंदिर आवरले, सगळं झटकून काढलं, कपडे धुवून काढलेत मंदिरामधले, देव उजळलेत आणि देवांची मांडणी केली पुन्हा. तर असं मंदिर आपलं एकदम छान असं सजवलेलं असलं, देवपूजा झालेली असली ना, घरात एकदम वेगळीच प्रसन्नता राहते.
तर मस्त अशी देवपूजा झालेली तुम्ही बघू शकता. तर चला आजचा व्हिडिओ मीच एंड करते आता, कारण मला व्हिडिओ एडिटिंग पण करायचं आहे आणि संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पोस्ट पण करायचं आहे, कारण 2 दिवस झाले व्हिडिओचा आपला मी पोस्ट केलेला नाही आहे. त्यामुळं व्हिडिओ पोस्ट करते एडिटिंग करून आता. तर चला व्हिडिओ एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.